रोज रोज सकाळी सकाळी नाश्त्याला काय बरं वेगळं करायचं असा नेहमीच सर्वांना प्रश्न पडत असतो. तेव्हा माझ्या सांगण्यावरून एकदा हा हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता करून पहा. नक्की सर्वांना आवडेल. अगदी साधा सिंपल आहे आणि अगदी घरातल्या साहित्यामध्येच तयार होतो. तर करायचे काय, यासाठी इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि यामध्येच आपल्याला चणा डाळ ॲड करून घ्यायची आहेत. जेवढे तांदूळ घेतले तेवढेच यामध्ये चण्याची डाळ आणि तेवढेच यामध्ये शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहेत. इथे कच्चे शेंगदाणे मी ॲड केलेले आहेत. एकदा या पद्धतीने तुम्ही नाश्ता करून पहा. नक्की सर्वांना आवडेल. इतका भन्नाट आणि टेस्टी होतो. आता यामध्ये काळी मिरी आणि काही लाल मिरच्या ॲड करून घेतल्या. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि नंतर सकाळीच हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. ते पाहू शकता सर्व साहित्य अगदी छान असं भिजलेलं आहे. आता 2 ते 3 पाण्याने हे पुन्हा एकदा आपण छान स्वच्छ धुवून घेऊया आणि मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे. मिक्सर जारमध्ये मिश्रण घातलं की यामध्येच 1 चमचाभर कच्चे जिरे ॲड करून घेतले. गरज पडेल तसं पाणी घालून याचं आपल्याला छान असं फाईन बॅटर तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दिसते त्या पद्धतीने, म्हणजे अगदी आपण इडलीचं बॅटर कसं करतो ना, अगदी त्याच पद्धतीने. तर आता इथे आपल्याला लगेच हा झटपट नाश्ता करून घ्यायचा आहे. फर्मेंट वगैरे करायची गरज नाही आहे. चवीनुसार मीठ आणि हिंग घालून घेतलेलं आहे. डाळ ॲड केलेली आहे त्यामुळे हिंग घालून घेतले आणि पॅन गरम करून यावर आपल्याला छोटे छोटे असे उत्तप्पे करून घ्यायचे आहेत. आता मीडियम गॅस करून या उत्तप्प्यावर मी इथे भाजी स्प्रेड करून घेते. तुम्हाला हवं तर फक्त कांदा आणि मिरची देखील तुम्ही ॲड करून घेऊ शकता. इथे माझ्याजवळ पोळी मसाला आहे तो मी ॲड करून घेते. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही हा पोळी मसाला आणि डिटेल बॅटरचा व्हिडिओ पाहू शकता. दोन्ही बाजूने छान खमंग असं शेकून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा आपला झटपट असा उत्तप्पा तयार झालेला आहे. नेहमी आपण एकाच पद्धतीने म्हणजे इडलीच्या बॅटरपासूनच जर उत्तप्पा करत असेल तर एकदा माझ्या सांगण्यावरून चणा डाळ आणि तांदळाचा उत्तप्पा करून पहा. यामध्ये शेंगदाणे ॲड केलेले आहेत त्यामुळे चवीला अगदी भन्नाट असा लागतो. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.